चला मंडळी, आज आपण एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत। अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि हा आपण ड्रायफ्रुट्स पासून बनवलेले लाडू आहेत। चला तर मग झटपट कसे बनवता येतील ते आपण पाहूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। चला तर मंडळी, तुम्ही रेसिपी तर बघितलीच आहे। आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू बघणार आहोत। त्यामध्ये काय काय साहित्य घातलेले, अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत। आता सुट्ट्या लागतील मुलांना, तर त्यासाठी मुलांना खाण्यासाठी हेल्दी असं काहीतरी बनवून ठेवायचं असेल तर नक्कीच अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवा। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अशा पद्धतीचे हे लाडू आहेत ते खाऊ शकतात आणि अतिशय पौष्टिक असे होतात। चला तर आता इथं सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण काढून घेऊया। जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। जेवढे पण सगळे जे घरात असतील तेवढे सगळे याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। चला तर आता बघूया मी काय काय घेतलेले आहेत ते। सुरुवातीला इथं आपण काजू घेतलेले आहेत। मी एका बाउलच्या मापाने घेते, म्हणजे कसं होईल बाकीची सगळी जी माप आहेत ती व्यवस्थित तुम्हाला समजली जातील। त्यानंतर इथं बदाम घेतलेले आहेत। काजू आणि बदाम थोडे जास्त भरून घ्यायचे आहेत, बाउल भरून। त्यानंतर मनुके घेतलेले आहेत। मनुके थोडेसे कमी केलेले आहेत, म्हणजे जो बाउल भरून आहे तो थोडासा कमी घेतलेला आहे। त्यानंतर इथं आपण अक्रोड घेतलेला आहे। अक्रोड पण मी थोडा कमी घेतलेला आहे। जसे मनुके घेतलेले ते एक बाउलला थोडेसे कमी घेतलेले आहेत। त्यानंतर इथं पंपकिन सीड्स आहेत, तर त्या आपण घेऊया। त्याही मी थोड्याशा एक बाउलला कमी घेणार आहे। काजू बदाम आपण इथं फुल भरून घेतलेले आहेत। त्यानंतर सनफ्लॉवरच्या बिया असतात त्या घेतलेल्या आहेत, त्याही एक बाउलला थोडेशी कमी घेतलेल्या आहेत। त्यानंतर फ्लॅक्स सीड्स येतात, तर ते आपण याच्यामध्ये थोड्याशा घालूया। हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते अतिशय पौष्टिक असे आहेत आणि हे एकाच लाडूमध्ये तुम्हाला सगळं म्हणजे सगळे जीवनसत्व मिळणार आहेत, प्रोटीन्स मिळणार आहेत। तर ते एका लाडू खाल्ला तरी तुम्हाला भरपूर प्रमाणात तुमच्या शरीराला पौष्टिक आहार मिळू शकतो। त्यानंतर इथं मी जो नारळाचा बुरादा असतो बारीक केलेला तो घेतलेला आहे। तुमच्याकडे जर विकतचा नसेल तर तुम्ही घरी एखाद्या नारळाचा सुक्की वाटी असते ती मिक्सरला फिरून घेऊ शकता। शेंगदाणे एक बाउलभर घेतलेले नाही। इथं आता आपण जी खारीकची पावडर येते ती घेतलेली आहे। इथं बघू शकता हा पूर्ण बाउल भरेल इतकी आहे। हा थोडासा मोठा बाउल घेतलेला आहे त्यामुळे तसं दिसतंय। तर जर काचेचा बाउल घेतला तर फुल भरून, आणि काही साहित्य जर तुमचं कमी जास्त झालं तरीही चालू शकतं। कोणताही जो ड्रायफ्रुट्स आहे तुम्हाला जास्त आवडत असेल किंवा एक्स्ट्रा आणखीन काय असेल तुमच्याकडे ते त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। चला तर आता आपण हे सगळे पदार्थ तुम्ही बघितलेले आहेत, म्हणजेच ड्रायफ्रुट्स बघितलेले आहेत। आता आपण हे काय करूया, जे आता इथं जी आपण ही पावडर घेतलेली खारीकची जास्त दिवसाची असेल तर शक्यतो चाळून घ्या चाळणीने। म्हणजे समजा त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल किंवा अळी वगैरे कधी कधी होते तर व्यवस्थित चेक करून ही पावडर घ्या, कारण थोडे दिवस ठेवली ना की त्यानंतर त्याच्यामध्ये अळी तयार होते। तर जेवढं असेल जेव्हा तुम्ही बनवा तेव्हा फ्रेश घेऊन या आणि मग बनवा। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला काजू टाकले। एकदम चालू बंद करायचं आहे। काजूची पावडर आहे ती लवकर बारीक होते त्याच्यामुळे ही थोडी बारीक झालेली आहे। पण जे बदाम आणि बाकीचे तर ते मी थोडेसे भरडे ठेवणार आहे। त्यानंतर आपण बाकीचं तसंच एक एक हे घालून आपण मिक्स करून घेऊया। थोडासा भरड काढून घ्यायचा आहे। जर तुम्हाला वयस्कर लोक असतील आणि त्यांना चावता येत नसतील आणि त्यांना जर हे लाडू द्यायचे असतील तर त्यांच्यासाठी एकदम बारीक म्हणजे पावडर केली ना आणि बनवले तरीही चालू शकतं। पण मुलं वगैरे खाणार आहेत आणि तुम्ही इतर लोकांसाठी करताय तर थोडेसे भरडवाले करा, म्हणजे ते खायला पण खूप टेस्टी लागतात। आता बघा मी अशाच पद्धतीने सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण याच्यामध्ये घालून सीड्स आहेत त्या मी एकदम घातलेले आहेत। फक्त याच्यातील मनुके आहेत ना ते मी ह्याच्या मिक्सरमध्ये घातलेले नाहीत। तुम्हाला हवं असेल तर मनुक्याचे एकाचे 2-2 तुकडे करून घेतले तरी चालू शकतं, किंवा मग अख्खा ठेवला एखादा गोड असा मध्ये लागतो मनुका तर तो छान लागतो ज्यावेळेस लाडूच्या मध्ये लागतो। तर बाकीचे सगळे जे ड्रायफ्रुट्स आपण घेतले होते सगळे बारीक इथं बघा करून घेतलेले आहेत। आता इथं राहिलं काय, आपली खारीक पावडर राहिलेली। आता ही खारीक पावडर आहे ना, ह्या पावडरमध्ये जे बारीक करून घेतलेले त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे। त्याच्याबरोबर नारळाचा जो किस घेतला होता हा सुक्या नारळाचा घेतलेला आहे, तर तो पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपण हे सगळे ना मिक्स करून घ्यायचे। आता इथं जे मनुके घेतले होते ते मी तसेच टाकलेले। तुम्हाला हवा असेल तर बघा अशा पद्धतीने तुकडे करून घातले तरी चालू शकतं, पण मी हे अख्खेच घातलेले आहेत। तर बघा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, एक बाजूला ठेवूया आणि सगळे जे बाउलमध्ये जे सर्व साहित्य होतं ते सगळं आपण बारीक करून घेतलेले, फक्त मनुके सोडून। चला तर मग आता आपण इथं गूळ पण किसून घेतलेला आहे। जसा गूळ लागेल तसा मी ह्या मापाने एका बाउलच्या तुम्हाला पुढे दाखवते।
चला तर आता हे रिकामे बाउल बाजूला ठेवूया आणि हे जे क्रश करून घेतलेले, बारीक करून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स, तेही आपण एक बाजूला ठेवून देऊया. हे तुम्ही मिक्स करून घेतलं तरी चालू शकतं, म्हणजे आपल्याला जे भाजताना आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन भाजलं जाईल. आता इथं मी नॉर्मल टेम्परेचरचं तूप घेतलेलं 4 चमचे याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला थोडंसं गॅस एकदम स्लोवरतीच असताना याच्यामध्ये पावडर घालून घ्यायची. काय होतं, तूप जास्त गरम झालं किंवा कढई जास्त गरम झाली तर एकदम खाली लागू शकते पावडर. ही पावडर केलेली आहे ना, ती आपण भाजत असताना एकदम स्लोवरती भाजायची आणि सतत हलवत भाजून घ्यायची. बघा आता तुम्ही थोडी थोडी भाजली तरी चालू शकतं, तुम्हाला सेपरेट एक एक भाजायची तरी भाजू शकतं. पण काय होतं, एकत्र भाजली ना तरी छान भाजते, फक्त तुम्हाला वेळ लागतो. जसं तुम्ही एक एक भाजायला वेळ लागणारच आहे, तसा एकत्रही भाजली तरी ती व्यवस्थित भाजली जाते. फक्त वेळ द्यायला लागतो आणि व्यवस्थित हलवायला लागतं. जेवढं होईल तेवढं स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे. ह्याला 10 ते 12-13 मिनटं लागतात ऑलमोस्ट पूर्ण स्लोवरती भाजायला. याचा कलर जसजसा ना भाजत जाईल तसतसा चेंज होत जातो. त्यामुळे याला अजिबात असं ठेवायचं नाही, आपण भाजी ठेवली आहे किंवा ह्याच्यासारखं सतत हलवत घ्यायचे, म्हणजे त्याला करपणार पण नाही खाली आणि असा करपूस वास पण येणार नाही. बघा आता अजूनही आपलं जे सारण आहे किंवा हे तर ते ड्राय आहे. तर इथं मी 1 बाउल भरून तूप घेतलेलं आहे. जो बाउल आपण बाकीचे सामान घेतले त्याच बाउलनी घेतलेले. आता हे तूप आहे ना थोडं थोडं ॲड करत जायचं. जसं तुम्हाला वाटेल की भाजत आलेलं आहे तर तसं थोडं थोडं याच्यामध्ये ॲड करत जायचं. कारण की हे गावरान म्हणजे गाईचं तूप आहे, तर गाईचं तूप हे अतिशय पौष्टिक असं असतं. समजा तुमच्याकडे गाईचं नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल म्हशीचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. बघा आता मी थोडं थोडं तूप ना 1-1, 2-2 चमचे त्याच्यामध्ये ॲड करत हे भाजत घेणार आहे. एवढंच करायचं आहे, फक्त सतत हलवत घ्यायचं आहे, जेणेकरून की खाली करपलं जाणार नाही, त्याला वास राहणार नाही. कारण की काय होतं, आपण लाडू थोडे दिवस 8-10 दिवस ठेवतो किंवा 8-15 दिवस हे लाडू राहू शकतात डब्यामध्ये हवाबंद. तर ते जास्त दिवस टिकावे त्यासाठी चांगले भाजून घ्यायचे. तिथं बघू शकता आता थोडासा कलर चेंज झालेला आहे. असं सतत हलवत आपण भाजून घेणार आहे. काय होतं, मुलांना शाळेच्या आता सुट्ट्या लागल्यात किंवा घरात असलीत की इकडून आले तिकडून आले कुरकुरे खा किंवा बाहेरचे काही पदार्थ खा, पिझ्झा खा, अशा पद्धतीचे खात असतात. तर त्यांना काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल तुम्हाला तर अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवा. तुमच्या घरातील वयस्कर लोकांपासून छोट्या मुलांपर्यंत सगळी खाऊ शकतात आणि अतिशय पौष्टिक असे. याच्यासोबत समजा एखादा कप दूध दिलं सोबत तरीही तो त्यांचा पौष्टिक आहार त्यांना मिळाला जाईल. तर बघा आता कलर ह्याचा चेंज झालेला आहे. तसं जसं लागल तसं मी तूप याच्यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे. आता 1 चमचा तूप शिल्लक राहिले तेही मी याच्यामध्ये थोडं भाजत आलं की आणखीन घालून घेणार आहे. तर बघू शकता थोडंसं जो आपण हे जे सारण आहे ना ते थोडंसं ओलसर झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये जे तूपला राहिलेलं आहे ते पण 1 चमचा राहिले ते घालून घेणार आहे. तर बघा आता, कारण की 1 बाउलभर तूप तर पाहिजेच पाहिजे एवढ्या सगळ्या सारणामध्ये, आणि आपण पौष्टिक लाडू बनवतोय तर तूप हे भरपूर प्रमाणात घातलंच पाहिजे. बघा आता व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते भाजलेले, कलरही चेंज झालेला आहे आणि थोडंसं ते असं म्हणजे तुपामुळं बघा असं त्याचे लाडू वळता येतील अशा पद्धतीचं झालेलं आहे म्हणजे. तर आता आपण आहे ना गॅस बंद केला आहे आणि 2 मिनटं तसंच हलवून घ्यायचं आहे. मी कढईतच ठेवणार आहे. तुम्हाला हवं असेल दुसरं काही हे करायचं असेल तर पटकन काय करायचं असेल, हलवायला वेळ नसेल तर तुम्ही एका परातीमध्ये काढून घ्या. पण पुन्हा परातीमधनं कढईमध्ये काढावं लागतं, त्यासाठी मी तसंच कढईमध्ये ठेवलेले, फक्त 2 मिनटं हलवून घ्यायचे. त्यानंतर त्याच वाटीने मी इथं 3 वाटी आहे ते गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ जास्त गोड नाही आहे. गूळ जर तुम्हाला कमी एकदम गोड हवा असेल तर थोडासा कमी करा, जास्त गोड हवा असेल तर थोडासा गूळ वाढवू शकता. पण इथं ह्या मिश्रणाला 3 कप एकदम परफेक्ट असा गूळ आहे. आता याच्यामध्ये काय करायचे, थोडं थोडं 4-4 चमचे पाणी घालून घ्यायचे. एकदम जास्त नाही पाणी घालायचं, 8 ते 10 छोटे छोटे चमचे याच्यामध्ये पाणी घालायचे. आणि बघा अशा पद्धतीचं मिश्रण ते म्हणजे गूळ पागळत आला ना की आपण गॅस बंद करणार आहे. गूळ पूर्ण पागळला आणि थोडेसे बुडबुडे यायला लागले तसे चांगले भरभरून की मग आपण बघा अशा पद्धतीचं झालं की मग आपण बंद करणार आहे. याचा जास्त असा कडक पाक नाही करायचा, नाही तर मग लाडू आहेत ना ते तुमचे कडक बनले जातील थंड झाल्यानंतर. त्यामुळे थोडे बुडबुडे आले की लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि त्याच गॅसवरती आता मी बघा जे आपण कढईमध्ये सारण घेतलं होतं म्हणजे तर त्याच्यावरती हे थोडं थोडं घालत मिक्स करत न्यायचं. गॅस खाली स्लोवरती चालू आहे आणि मी हे हलवतीये. आता हे बघा जसं तुम्हाला वाटेल ना अंदाज तसं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी आहे ते ॲड करत न्यायचं आहे. बघा गूळ व्यवस्थित आपण गरम करून घेतला ना की पाक आहे तो व्यवस्थित बनतो. एकदम पातळ राहिला तर तुमचे लाडू एकदम सॉफ्ट बनतील आणि त्याचे लाडू वळता येणार नाहीत. त्यामुळे थोडंसं असे पाक करताना व्यवस्थित पाक करून घ्या.
हा थंड झाला की थोडा घट्ट होत जातो पाक, त्यामुळे काय लाडू जसं जसं थंड होत जातील तसे ते थोडे कडक होतात. त्यामुळे एकदम पातळ पण नाही ठेवायचं आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं. बघा आता हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेतला आणि मी एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण काढून घेऊया. हे आता खूप गरम आहे, हाताला अक्षरशः चटके बसतील. तर एक 2-3 मिनटं वाट बघायची. थोडंसं हवा म्हणजे थंड झालं, हवेवरती ठेवलं की मग हळूहळू आपण तुपाचा हात लावून लाडू वळायला घ्यायचे. तूप लावलं नाही लावलं तरी चालेल, भरपूर प्रमाणात याच्यामध्ये आपण तूप ॲड केलेलं आहे. बघा आता अशा पद्धतीचे थोडं गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे, पटकन चांगले छान वळले जातात. जेवढं तुमच्या हाताला सोसल इथपर्यंत लाडू असे वळून घ्यायचे. लाडू करताना शक्यतो छोटे लाडू करा, कारण लहान मुलं खाणारे असतात. अख्खा लाडू दिला की एक तर अर्धा करून त्यांना द्यावा लागतो किंवा मग तो पूर्ण लाडू ते खात नाहीत एका टायमिंगला. त्यामुळे इथे मी ना छोटे छोटे लाडू केलेले, ज्याला पाहिजे ते 2 खाऊ शकतं, 3 खाऊ शकतं. त्यामुळे छोटे छोटे लाडू केले, किंवा कुणाला द्यायचं असेल तर आपल्याला बरं पडतं की 1-2 लाडू आपण सर्व करू शकतो. बघा आता अशा पद्धतीचे लाडू आहेत ते बनवून घ्या. आणि एकदम इझिली बनतायत, त्याला काही म्हणजे जास्त दाबून बनवावे लागतात किंवा तुटतायत वगैरे असं बिलकुल नाही आहे. इथं बघा अशा पद्धतीचे लाडू आहेत ते आपण बनवून घेऊया. आता इथं तुम्हाला जर वाटलं की मिश्रण खूप ड्राय वाटतंय किंवा हे, तर थोडंसं तुमचा पाक शिल्लक राहिला असेल तो ॲड करू शकता, किंवा मग याच्यामध्ये तूप थोडंसं घाला. त्यानेही तुमची जी म्हणजे लाडू वळायचं हे ते व्यवस्थित लाडू वळले जातील. आता बघा अशाच पद्धतीने बाकीचे पण लाडू आहेत ना मी वळून घेते. अतिशय पौष्टिक असे लाडू तयार होतात. खायचंच आहे, काहीतरी मुलांना बनवायचंच आहे, तर अशा पद्धतीचं काहीतरी बनवून ठेवा. आणि 8-15 दिवस तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवू शकता. सर्वजण घरातले खाऊ शकतात. चला तर मंडळी, आत्ता तर हे खूप गरम आहे, मी थोडं थोडं एक एक लाडू बनवत घेते. जसं थंड जाईल तसं आपण हे बाकीचे लाडू पण आहेत ना ते पण बनवून घेऊया. बघा आता थोडंसं मिश्रण थंड होत आलं ना की, जसं जास्त थंड तुम्ही केलं ना अर्धा तास ठेवलं करत, तर ते एकदम कोरडं बनलं जाईल. मग पुन्हा तुम्हाला गरम करावं लागेल किंवा मग ते हे. तर त्याच्यासाठी थोडं थोडं गरम असतानाच वळायला घ्या, हाताला सोसल इथपर्यंत, म्हणजे व्यवस्थित लाडू आहेत ते बनून तयार होतील. इथं बघू शकता थोडं वरचं मिश्रण आहे ते थंड होत झालं की मी अशा पद्धतीचे लाडू वळून देते. लाडू एकदम पटकन वळले जातात. तर बघा एकदम परफेक्ट असे लाडू तयार होत आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण तुपाचं प्रमाण पण व्यवस्थित घातलेले. तर बघू शकता मी तूप याच्यामध्ये वरून हात लावलेला नाही आहे तुपाचा, तरीसुद्धा व्यवस्थित म्हणजे हाताला त्यातील तूप लागतं आहे. जसं तुम्ही वळत जाल तसं. तर ह्याच्यात व्यवस्थित परफेक्ट प्रमाणामध्ये आपण तूप घातलेलं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होतात. नक्की अशा पद्धतीचे लाडू बनवून एकदा बघा, तुम्हाला आवडतीलच. चला तर बघा मंडळी, काय मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत ना. हे लाडू बघूनच अगदी भूक दुप्पट होऊन जाते. चला तर मग आपण बाकीचे पण जे लाडू राहिलेले ते अशाच पद्धतीने बनवून घेऊया. आणि हे मुलांसाठी, सर्वांसाठी, किंवा जिमवाले कोणी लोक असतील तर त्यांच्यासाठी पण अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत. चला, अप्रतिम असे लाडू तयार झालेले आहेत. याचबरोबर संगीता सोमी किचनवरती तुम्हाला विदाऊट गूळ किंवा विदाऊट साखर घालता पण डायबिटीसच्या लोकांसाठी जर ड्रायफ्रूट्सचे लाडू बघायचे असतील तर त्याचीही रेसिपी अपलोड केलेली. इतरही लाडवांच्या रेसिपी आहेत त्या संगीता सोमी किचनवरती अपलोड केलेल्या आहेत. आपल्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी आहेत. त्यानंतर टिफिनसाठीच्या रेसिपी आहेत, ज्या भाजीच्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. तर नक्कीच संपूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इतरही रेसिपी बघा आणि हे लाडू नक्की एकदा बनवून बघा. लाडू कसे झालेले आहेत त्याची नक्की कमेंट करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान सोप्या आणि साध्या रेसिपी पाहण्यासाठी. धन्यवाद.